नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी संबंधित एक महत्त्वाची नवीन अपडेट आणि निधीवर. तुम्ही श्रमिक, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे सदस्य किंवा सामान्य नागरिक असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. तर सर्वात प्रथम लक्षात ठेवा, मनरेगा ही भारत सरकारची मागणी आधारित ग्रामीण रोजगार योजना आहे. एका आर्थिक वर्षात प्रत्येक ग्रामीण परिवाराला किमान 100 दिवसांची गिर्हाईत मजुरी रोजगार मिळावा यासाठी ही योजना चालवली जाते. ग्रामविकास मंत्रालय हे सरकारच्या बाजूने योजनेचे नियोजन आणि निधी व्यवस्था करते. 2025-26 आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने मनरेगासाठी लाखो कोटींची निधी फाळणी केली आहे. राज्यांना आवश्यकतेनुसार अतिरिक्त निधीची मागणी करण्याची सुविधा देखील आहे. काही वृत्तांमध्ये 1409 कोटी हो मित्रांनो, 1409 कोटी सारखी संख्या निधी अपडेट म्हणून येत आहे समोर, पण ती कोणत्या राज्यासाठी, कोणत्या टप्प्यासाठी आहे हे अजून तपासूनच तुम्हाला मी सांगण्यात येईल. तुम्ही ऐकतात तेव्हा फक्त 1409 कोटी निधी मंजूर असे घोषणेचा शब्द असेल तर त्याचा अर्थ राज्य किंवा जिल्हा स्तरावरच्या योजनेला अतिरिक्त निधी मंजूर झाला असावा असे समजा. अशा अपडेटची खात्री फक्त तुमच्या राज्याच्या ग्राम विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईट किंवा जिल्हा नोडल अधिकाऱ्याकडूनच करावी. नवीन निधी म्हणजे फक्त राज्याच्या खात्यात पैसा गेला एवढेच नाही, त्याचा थेट फायदा मनरेगा श्रमिकांना होणार आहे. जिल्ह्यात रस्ते, नाली, शेततळी, वाहतूक निगडीसारखी कामे वाढवता येतात. ज्या गावात अजूनही कामाची मागणी आहे त्यांना लवकरच रोजगार मिळू शकतो. मजुरीचे वेळापत्रक आणि पगार वेळेत मिळण्यावर भर देण्यात येते. तुम्ही जर मनरेगा श्रमिक असाल तर या खालील गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे जॉब कार्ड व बँक खाते योग्य आहे का तपासा. आधार बँक लिंक अपडेट आहे का तपासा. गावातील पंचायत किंवा तालुका कार्यालयात जाऊन मनरेगा सल्लागारांना विचारा. नवीन निधी असल्यास नवीन कामाचे लोकेशन आणि तारीख काय आहेत. पुढच्या काही दिवसात मनरेगा योजनेवर अशा अपडेट येऊ शकतात. मजुरी दरात वाढ किंवा क्षेत्रानुसार वेगळे दर. नवीन जॉब कार्ड अर्ज प्रक्रिया किंवा ऑनलाईन पोर्टल अपडेट. राज्यांना अतिरिक्त कोट्यवधी निधीची मंजुरी. मित्रांनो, मनरेगा ही फक्त रोजगार योजना नाही तर ग्रामीण भारताच्या भविष्याची बुनियाद आहे. नवीन निधी मंजूर झाला तर एका अर्थाने तो गाव, गरीब, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणारा हातभार आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.